आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. यशस्वी सूत्रसंचालनासाठी काही महत्त्वाच्या बाबी आहेत. त्या बाबी सूत्रसंचालकांनी लक्षात जर घेतल्या तर तुमचं सूत्रसंचालन प्रभावी होईल आणि तुम्हाला एक यशस्वी निवेदक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाईल. तर या घटकावरती आपण या ठिकाणी विश्लेषण करतोय की यशस्वी सूत्रसंचालनासाठी आवश्यक महत्त्वाच्या बाबी. मित्रांनो, सूत्रसंचालन हा कार्यक्रमातला एक अतिशय महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. आज आपल्याला अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं लागतं, परंतु सूत्रसंचालन करत असताना नवोदित सूत्रसंचालकांना असंख्य अडचणींना, असंख्य समस्यांना सामोरं जावं लागतं. कार्यक्रमामध्ये दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन, उपस्थितांचं स्वागत, मान्यवरांचा सत्कार, तसेच प्रास्ताविक, मनोगत, आभार, या वेळेस कोणते शब्द, वाक्य, कोणत्या चारोळ्या, कोणत्या म्हणी, कोणत्या वाक्प्रचार वापरावेत, यावेळेस याबद्दल सूत्रसंचालकाच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. म्हणून या सर्व बाबींना आपण तर लक्षात घ्यायचंय, परंतु यशस्वी सूत्रसंचालक जर तुम्हाला व्हायचं असेल तर काही बाबी, काही कौशल्य हे तुम्ही आत्मसात करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला या निमित्तानं सांगेल की यशस्वी सूत्रसंचालनासाठी तुमच्याकडे हे कौशल्य असणं आवश्यक. पहिलं कौशल्य आहे, सूत्रसंचालकाकडे आत्मविश्वास असला पाहिजे. जर गर्दी बघून मान्यवर कार्यक्रमाला व्यासपीठावरती येत आहेत, तसेच उपस्थित गर्दी पाहून सूत्रसंचालक जर घाबरला आणि त्याने भरपूर पाठांतर केलेलं असेल आणि अशा वेळेस सूत्रसंचालकाचा एक निवेदनावरती विश्वास उडाला, अर्थात आत्मविश्वास जर त्याने हरून बसला, तर त्याला सूत्रसंचालन करता येणार नाही. त्यासाठी सूत्रसंचालकाने गर्दी बघून घाबरून जाता कामा नये, मान्यवर पाहून घाबरून जाता कामा नये. हे सर्वात महत्वाचं असणारं कौशल्य की सूत्रसंचालकाकडे आत्मविश्वास असलाच पाहिजे. 2 नंबर आहे, सूत्रसंचालकाकडे शब्द संग्रह तथा शब्द साठा हा मोठ्या प्रमाणावरती असला पाहिजे. कार्यक्रम कोणता आहे, कोणत्या कार्यक्रमाला कोणत्या ठिकाणी कोणता शब्द, कोणतं वाक्य हे सूत्रसंचालकाने वापरावं, त्यासाठी सूत्रसंचालकाकडे अचूकता आणि त्यामध्ये शब्द साठा असणं अतिशय महत्वाचं आणि अतिशय गरजेचं आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत म्हणजे आभारापर्यंत कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते आणि ती कशी असावी, या सर्व बाबीचं ज्ञान हे सूत्रसंचालकाकडे असणं अतिशय गरजेचं आहे. आणि चौथा आहे, जे आपण निवेदन करतोय त्यातील शब्द, त्यातील वाक्य, त्यातील ओळी, त्याचं उच्चारण अर्थात शब्द उच्चारण याचं ज्ञान हे सूत्रसंचालकाला असलं पाहिजे. त्याला शब्द उच्चार हे अचूक, स्पष्ट त्याला करता येणं महत्वाचं आहे. हे कौशल्य आपण सर्वांनी लक्षात घ्यावे. तसेच तुम्ही काय बोलत आहात हे ऐकणाऱ्याला समजलं पाहिजे. हे अतिशय महत्वाचं असणारं कौशल्य हे सूत्रसंचालकाकडे असलं पाहिजे. हे 5वं कौशल्य आहे की तुम्ही काय बोलत आहात हे ऐकणाऱ्याला अर्थात उपस्थित श्रोत्यांना तुम्ही जे काय बोलताय ते समजलं पाहिजे. म्हणजे तुमचं साधं, सरळ, प्रासादिक आणि सुबोध तुमचं निवेदन असणं गरजेचं आहे. तुम्ही जर मराठीच्या कार्यक्रमामध्ये इंग्रजी बोलू लागला आणि जर अलंकारिक शब्द जर वापरू लागला तर उपस्थित श्रोत्यांना समजणार नाही. त्यासाठी श्रोते कोणत्या वातावरणातले आहेत, कोणत्या परिस्थितीतले आहेत, तसेच त्या परिसराचा असणारा एकंदरीत भाषिक माहोल काय आहे त्यानुसारच सूत्रसंचालकाने निवेदन करणं गरजेचं आहे. तसेच प्रेक्षकांना आकर्षित करणारी वाक्य, ओळी, तसेच चारोळ्या तुमच्याकडे तुम्हाला मुखोद्गत असल्याच पाहिजेत. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही अचूक त्या चारोळ्या वापरू शकाल आणि तुमचं सूत्रसंचालनाची उंची तुम्ही वाढवू शकाल. आणि सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे सूत्रसंचालकाकडे उत्तम पाठांतर त्याने दररोज करणं गरजेचं आहे. उत्तम वाचनाबरोबर उत्तम पाठांतर, मनन, चिंतन हे सूत्रसंचालकाने जर केलं तर तो सूत्रसंचालक हा यशस्वी सूत्रसंचालक होऊ शकतो. तर या बाबी आपण सर्वांनी लक्षात ठेवून त्या पद्धतीनंच सराव करा. वाचत चला, लिहित चला, बोलत चला आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मला काय बोलायचंय, त्याची रूपरेषा कशी असली पाहिजे, माझं सूत्रसंचालन प्रभावी होण्यासाठी या सर्व बाबी मी आत्मसात करणार आणि मी यशस्वी सूत्रसंचालक होणार.
हेच सांगण्याचा आजचा घटक होता आणि माझ्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि हो कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.